बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांचे कुटुंब आज मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता आहे। संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आज मुंबईला येणार आहेत, तर संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी न्यायासाठी मुख्यमंत्र्यांची ते भेट घेणार आहेत। संतोष देशमुख मस्साजोग गावचे सरपंच आणि त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे। आधी त्यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर हत्या करण्यात आली। खंडणीच्या प्रकरणातून ही हत्या केल्याचं बोललं जाते, आरोप होत आहेत आणि अशातच आता मस्साजोगमधील ते सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय न्यायाच्या मागणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जाते। त्याच्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार आणि या भेटीमध्ये काय आश्वासन फडणवीस देतात ते बघावं लागेल। दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी निषेध मोर्चे निघताना दिसत आहेत आणि कुटुंबीय सुद्धा या ठिकाणी न्यायाची मागणी करताना दिसत आहेत। संतोष देशमुख यांचे आणि त्यांच्याकडून वारंवार आरोपींना फाशी द्या अशी मागणी केली जाते। अशातच आता ते मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार आहे। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विकास माने हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत बीडमधून। विकास, काय सांगाल? संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आज मुंबईला येणार असल्याचं कळत आहे, काय अपडेट्स आहेत याविषयीचे आणि हे कुटुंबीय निघालेत का मुंबईच्या दिशेनं? हो फरा, आपण पाहतो की सरपंच संतोष देशमुख यांचं जे कुटुंब आहे, त्यांच्या घरातील त्यांचा भाऊ धनंजय देशमुख आहे, त्यांची मुलगी वैभवी देशमुख आहे आणि त्यांच्या पत्नी, हे असं संपूर्ण कुटुंब जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती जी आहे ती सध्या समोर आलेली आहे। एकंदरीत जर पाहिलं तर जवळपास या घटनेला आता 9 तारखेला 9 जानेवारी रोजी 1 महिना जो आहे तो पूर्ण होणार आहे, कारण की 9 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून खून करण्यात आला होता आणि याचेच पडसाद जे आहे ते आपण पाहतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात। या संपूर्ण प्रकरणामध्ये जवळपास 7 आरोपींच्या विरोधात सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यातील 6 आरोपींना पकडण्यास आता पोलीस यंत्रणेला यश मिळालेलं आहे, परंतु कृष्णा आंधळे नामक जो काही व्यक्ती आहे, जो आरोपी आहे, तो अजूनही फरार आहे आणि त्याच्या शोधासाठी आणि या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान देशमुख कुटुंबियाला न्याय मिळावा आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास नेमका कोणत्या दिशेने चालला आहे हे एकंदरीत समजून घेण्यासाठी हे देशमुख कुटुंब फडणवीसांची भेट घेण्याची शक्यता जी आहे ती आहे। एकंदरीतच ही भेट जी असेल ती मुंबईमध्येच असणार आहे, परंतु निश्चित त्याचा वेळ जो आहे तो अद्यापही निश्चित झालेला नाहीये, परंतु निश्चित या अनुषंगाने जे आहे ते देशमुख कुटुंब फडणवीसांची भेट घेणार हे मात्र ठरलेलं आहे। एकंदरीतच देशमुख यांचा जो भाऊ आहे धनंजय देशमुख याने देखील या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आग्रही मागणी केलेली आहे। आतापर्यंत आरोपींना अटक झाली असली तरी मात्र जो काही मुख्य सूत्रधार आहे त्याला अटक केली जावी, त्याच्यावरती 302 चा गुन्हा दाखल करावा अशी आग्रही मागणी जी आहे ते जे काही मोर्चे निघतात या मोर्चातून देखील केली जात आहे। आणि प्रामुख्यानं वारंवार जे नाव घेतलं जातं वाल्मिक कराड यांचा जो समावेश आहे तो केवळ खंडणी प्रकरणात आहे, परंतु यांना देखील या प्रकरणामध्ये दोषी केलं जावं, त्यांच्यावरती 302 चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी जी आहे ती सध्या या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान केली जात आहे। मात्र निश्चितच ही जी भेट होणार आहे फडणवीसांची ती महत्वाची मानली जाते, कारण की या संपूर्ण प्रकरणामध्ये केवळ ती एक आरोपी जो आहे तो उर्वरित त्याचा शोध घेतला जात आहे आणि त्याच्या शोधासाठी आता नेमकं काय पुढे प्रक्रिया असणार आहे, काय नेमका तपास यंत्रणा कुठल्या बाजूला आहे, तपास यंत्रणेवरती देशमुख कुटुंब समाधानी आहे का हे देखील फडणवीस जाणून घेतील असं देखील शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। परंतु निश्चित या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान देशमुख कुटुंब फडणवीसांची भेट घेणार हे मात्र निश्चित आहे। निश्चितच विकास, याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।